नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। नागजमध्ये जिल्हा परिषद निवडणूक वादातून तरुणाला बेदम मारहाण, 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप। जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय कारणावरून नागज येथे दिनकर अशोक धोकटे रहिवाशी ढालगाव तालुका कवठे महांकाळ यांना जबरदस्तीने चारचाकीत बसवून डोंगरावर नेऊन मारहाण केल्यानंतर त्यांचा मोबाईल व सोन्याची चेन लुटल्याप्रकरणी नितीन आमोने रहिवाशी निमस तालुका कवठे महांकाळ, कुणाल आमोने रहिवाशी निमस तालुका कवठे महांकाळ, सचिन बोरकर रहिवाशी किडेबिस्त्री तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि गब्बर करचे रहिवाशी पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागस फाटा येथील एका हॉटेलसमोर दिनकर ढोकटे बसले असता पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या गब्बर करचे यांनी पैलवान नितीन आमोने यांनी बोलावलं आहे असं सांगून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं। त्यानंतर त्यांना नागस डोंगरावरील पवनचक्की परिसरात नेण्यात आलं। त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 चारचाकीतून नितीन आमोने, कुणाल आमोने, सचिन बोरकर हे आले। नितीन आमोने यांनी दिनकर धोकटे यांना गाडीतून खाली ओढून शिवीगाळ केली आणि विचारलं की विरोधक विकास हाक्केंचा प्रचार का करतोस, माझी टीप का देतोस, त्यांना मारहाणी केली। त्यानंतर सचिन बोरकर, कुणाल आमोने व गब्बर करचे यांनीही रबरी पाईप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणी दरम्यान दिनकर धोकटे खाली कोसळल्यावर नितीन आमोने यांनी त्यांच्याकडील अंदाजे 50,000 रुपये किमतीचा मोबाईल तसेच 3.25 तोळे वजनाची सुमारे 1,60,000 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली। तसेच 25 लाख रुपये खंडणी दे, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन बोरकरला अटक करण्यात आली आहे। तिघे फरार झाले आहेत। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।